तो फार भयानक कॅरेक्टर होतं. फार विजा झाली होती, फार रक्तबंबाळ पाय झालेला होता, पाय फार मोठा काचानं कापलेला होता. तसं असलं तरच 4 माणसं सोबत राहू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, मी रावसाहेब कुरवाडे. शॉर्ट फिल्म बदला नावाची जी आहे आपण बघितलेलीच आहे. त्या कथेचा मी लेखक आहे आणि त्या कथेचा असा जन्म झाला की प्रदीप राऊत सर हे पुण्याला होते कोर्स करण्यासाठी आणि त्या ठिकाणी त्यांनी मला फोन केला की मी गावाकडे येत आहे आणि तुम्ही कथा रेडी ठेवा. आणि नंतर मी ती 8 दिवसामध्ये लिहून तयार केली बदला नावाची शॉर्ट फिल्म. आणि नंतर आम्ही त्याचं ऑडिशन ठेवलं आणि ऑडिशनमध्ये प्रचंड कलावंतांनी प्रतिसाद दिला, प्रचंड कलावंत आले आणि आम्ही निवड झाल्याच्या नंतर लगेच आपण शूटिंग करावं असं आम्ही ठरवलं. आणि शूटिंगच्या दरम्यान जे आम्हाला अनुभव आले ते फार वेगळे होते. आम्ही जे अगोदर डोक्यामध्ये घेतलं होतं की असं असं होईल, तर नाही, ते साक्षात अनुभव फार वेगळे होते. आणि ज्या कथेनुसार तो शूट चाललेला होता त्याच्यामध्ये बऱ्याच काही अडचणी होत्या आणि लो बजेट असल्यामुळं तर आणखीच अडचणी होत्या. आणि त्या प्रकारे 2 अडचणी ज्या महत्त्वाच्या होत्या त्या रिक्सी होत्या. पहिली अडचण म्हणजे की नंदा नावाचं जे कॅरेक्टर आहे की ती मुक्की नावाची जी नायिका आहे ती विहिरीमध्ये उडी टाकते आणि तिला जो कृष्ण नावाचं जे कॅरेक्टर आहे तो वाचवतो. आणि नंदाला फारसं काय पोहणं नव्हतं. खूप प्रयत्न केला आम्ही पोहू घालण्याचा, परंतु परिपक्वता आलेली नव्हती. आणि करायचा एकतर होईल एक ही आमच्या मनामध्ये भीती होती आणि सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या विचारानं तो आम्ही शीन पार पाडला. आणि सर्वात जो रिक्स जास्तीत जास्त होता तो तुकाराम नावाचं जे कॅरेक्टर होतं की त्याला अगोदरच मारलेलं राहतं, परंतु जगाला भासवण्यासाठी की हा शेतकरी आहे, कर्जबाजारी झाला असेल आणि त्यांनी झाडाला फाशी घेतली असेल, हा जो शीन होता हा फार रिक्सी होता. परंतु त्याच्यातलं जो कॅरेक्टर होतं तुकाराम नावाचं आणि ते जिरे मामा एक अगदी उत्तम कलावंत आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की काही घाबरायचं काम नाही, आपण हा शीन देऊ. आणि आम्ही सर्व शेफ्टी वगैरे आणली होती, परंतु फार आम्हाला रिक्स वाटत होता त्या शीनमध्ये. आणि जिरे मामानं सांगितलं की काही कुणी घाबरायचं नाही, आपण सर्वांच्या मतानं हा शीन करूता. आणि तो सुद्धा आम्ही शीन केला. आणि ते झाल्याच्या नंतर दोन जो शीन होते त्याच्यातून आम्ही सुटकेचा श्वास सोडला किंवा हा 2 जे खतरनाक शीन होते ते आम्ही कंप्लीट केले. आणि बाकीचे जे शीन होते, माझा जो डोम्या नावाचं कॅरेक्टर होतं गावगुंडाचं, तो फार भयानक कॅरेक्टर होतं. परंतु त्याच्या काही तांत्रिक अडचणी, शूटच्या दरम्यान येणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या त्याच्यामध्ये आल्या नाही आणि दिसल्या नाही आपल्याला. हे सुद्धा आम्ही मान्य करतो की काही गोष्टी त्याच्यामध्ये करता आल्या नाही. नंदा नावाचं जे कॅरेक्टर होतं दीपाली मस्के नावाचं, यांना तर खरं या मॅडमना सॅल्यूट करायला पाहिजे. अरे फार जिद्दी आहे, वाघीण आहे ते. आणि खरं सांगायचं म्हटलं तर त्यांना फारसे डायलॉग नव्हते, त्याच्यामध्ये संवाद नव्हता, परंतु मुख्याची जी भावना होती त्यांनी ते फार उत्तम पात्र साकारलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही 15-16 जण पुरुष होतो, आमच्यासोबत रात्रीच्या 11-12 वाजेपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. कदाचित आमच्यावरती तो विश्वास असणारा असावा. त्या एकट्या होत्या, 2 दिवस आम्ही शूट केलं, त्या एकट्या होत्या. त्यांच्यासोबत कोणीसुद्धा त्यांचं घरचं नव्हतं. आणि तो जो विश्वास आमच्यावरती दाखवला त्या विश्वासाला आम्ही पात्रसुद्धा ठरलेलं आहोत. आणि अशा प्रकारे सरपंच नावाचं जे कॅरेक्टर होतं घोगे सर यांनीसुद्धा फार, घोगणे सर यांनीसुद्धा फार बेहतरीन सरपंचाचं कॅरेक्टर केलेलं आहे. मला शिवाय देते का नदी त्याच्या माईला ओके. आमदाराचं हिरे मामा असतील त्यांनी सुद्धा केलेलं आहे. आणि अशा प्रकारे डोम्या नावाचं कॅरेक्टर मी केलं. आणि ते कॅरेक्टर असं डोक्यामध्ये होतं की खरोखरच सरपंचाच्या साह्यानं असेल, आणखी कोणत्या धनदांडग्याच्या साह्यानं असतील की असे लोक महिलावरती अन्याय अत्याचार करत असतात, गावामध्ये दादागिरी करत असतात. आणि असं डोम्या नावाचं जे कॅरेक्टर होतं ते सरपंचाच्या जीवावरती, सरपंच आमदाराच्या जीवावरती, अशा प्रकारे ते कॅरेक्टर होतं. आणि शॉर्ट फिल्ममध्ये आम्हाला खूप अनुभव आलेला आहे, खूप अडचणी आल्या. आणि निश्चितच जोपर्यंत आपण कुठली गोष्ट करत नाहीत तोपर्यंत शिकत नाहीतर आपण काहीच केलं नाही तर फार मोठं स्वतःला समजित असतो, मास्टर समजित असतो. आणि जोपर्यंत आपण जगापुढे येत नाही त्याच्यातल्या आपल्याला चुका कळत नाहीत आणि आपण दुरुस्त होत नाहीत
आणि आमच्या शॉर्ट फिल्मच्या बदल्याचे जे निर्माता डायरेक्टर आहेत यांचं तर खरं सांगायचं म्हटलं तर जे माणसामध्ये गुण पाहिजेत की सर्व माणसांना घेऊन चालण्यासाठी ते त्यांच्यामध्ये गुण आहेत. त्यांच्यामध्ये संयम आहे, शांतता आहे, लोकांना समजून घेण्याची क्षमता आहे आणि तसं असलं तरच चार माणसं सोबत राहू शकतात आणि पुढं जाऊ शकतात. आणि दुसरं जे कॅरेक्टर आमचं बीडचं होतं वरद कृष्ण नावाचं कॅरेक्टर होतं, त्यांनी ते बेहतरीन केलेलं आहे. आणि त्यांना जेव्हा फाशीचा शीन होता तो शीन घेत होतो आणि तो विहिरीपासून पळत असताना बापाकडे झाडाकडे त्यांना पायाला फार विजा झाली होती, फार रक्तबंबाळ पाय झालेला होता, पाय फार मोठा काचानं कापलेला होता, तरी बी त्या गड्यानं मागं न पुढं पाहता तो शीन केलेला आहे. आणि सर्वच माझ्यासोबत जे गावगुंडाचे जे दोन होते त्याच्यामध्ये अमोल एंगडे असेल, लक्ष्मण असेल, हनुमान असेल, यांनीसुद्धा माझ्यासोबत पळण्याचं काम असेल, धराधरीचं काम असेल की जे चमचेगिरी करत असतात त्यांनीसुद्धा चमचेगिरीचं काम उत्तम पार पाडलेलं आहे. अशा प्रकारे हा बदला शॉर्ट फिल्म आहे.